विधानसभा सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सुषमा अंधारे यांचा उल्लेख केला। त्यावरून सुषमा अंधारे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। सभागृहात आपण आपल्यावरती बोललात आणि आपल्याला उत्तर द्यायला आपण त्या ठिकाणी सभागृहात नाही, ही आपली तांत्रिक अडचण आहे। पण सभागृहातही ज्येष्ठ असणारे माजी मंत्री अनिल परब यांना अत्यंत असभ्य आणि विभत्स हातवारे करत तुमच्या पक्षातल्या एक बाई पायाला 56 बांधून फिरण्याची भाषा करतात। यावर आज सभागृहात तुम्ही चकार शब्दानेही का बोलला नाहीत असा सवाल सुषमा अंधारे यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे। सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पत्र लिहिण्यास कारण की आज पुन्हा सभागृहात आपण आमच्यावर बोललात, उत्तर द्यायला आपण सभागृहात नाही, म्हणूनच पत्राद्वारे आपल्याला उत्तर। सभागृहाचा मान सन्मान आपल्याच पक्षाच्या सदस्यांनी धुळीस मिळवला। राणांची तत्कालीन मुख्यमंत्र्यांबाबत खोतांची पवार साहेबांबाबतची भाषा, संजय शिरसाट आणि परिणय फुकेंची संजय राऊतांबाबतची भाषा, हे सभागृहाच्या कोणत्या मर्यादेत बसते? आपल्यावर कारवाई करायची असेल तर निश्चित करावी। लोकाभिमुख प्रश्न हा गुन्हा असेल तर तो गुन्हा आपण वारंवार करायला तयार। पायाला 56 बांधून फिरणारे म्हणणारे आपल्या लाडक्या बहिणी आहेत। आपण सभ्यतेने प्रश्न विचारूही नाही, याचं नेमकं कारण कळेल का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी पत्रातून केलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा अंधारेंबाबत काय म्हणाले होते आपण पाहूयात। आता आपण काल या सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये शिंदे साहेबांच्या विरुद्ध जे अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य झालं किंवा कविता झाली, त्या संदर्भात आपण इतकी चर्चा केली, सभागृहाने त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरता पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता वाचतात। याचा अर्थ काय आहे? या सभागृहाचा काही सन्मान आहे, या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे। इकडे संविधानाच्या बाता मारायच्या आणि तिकडे संविधानाने तयार केलेल्या सभागृहाचा रोज अपमान करायचा, सकाळी 9 वाजता भोंगा वाजवून या सभागृहाबद्दल काही बोलायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।